व्हिसावर भारतात आलेले 405 पाकिस्तानी नागरिक सध्या जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास आहेत। यामध्ये 393 नागरिक दीर्घकालीन व्हिसावर जिल्ह्यात राहत आहेत आणि अलीकडे आलेल्या 12 पैकी 6 नागरिकांनी दीर्घकालीन व्हिसासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील या नागरिकांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जळगाव जिल्ह्यात व्हिसावर आलेल्या 405 नागरिकांपैकी 402 नागरिक सिंधी समुदायाचे आहेत। यामध्ये मुस्लिम समुदायातील 3 महिला आहेत, ज्या 1985 पासून दीर्घकालीन व्हिसावर जळगाव जिल्ह्यात राहत आहेत। दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत जळगाव जिल्ह्यात अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झाला नाही। व्हिसा हा एका देशातून दुसऱ्या देशात अल्प कालावधीसाठी प्रवास करण्यासाठी संबंधित देशाकडून दिला जातो। व्हिसाचे विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये सार्क व्हिसा, पर्यटक व्हिसा, अध्ययन व्हिसा आणि भारत-पाकिस्तान दरम्यानचा दीर्घकालीन व्हिसा यांचा समावेश होतो। नवीन आलेल्या नागरिकांपैकी 6 जणांनी दीर्घकालीन व्हिसासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला आहे। सार्क व्हिसावर आलेला एकही पाकिस्तानी नागरिक सध्या जळगाव जिल्ह्यात राहत नाही। जळगाव जिल्ह्यात 12 पाकिस्तानी नागरिक व्हिजिटर व्हिसावर आले आहेत। यापैकी 6 जणांनी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला आहे। जळगाव जिल्ह्यात 393 पाकिस्तानी नागरिक अनेक वर्षांपासून दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत। मुख्यतः ते सिंधी समुदायाचे आहेत। सध्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यासंदर्भात सरकारकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही। सद्यस्थिती 405 लोक सिंधी समाजाचे लोक आहेत, ते पाकिस्तानवरून आलेले आहे। असे लोक जळगावमध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्यापैकी भरपूर लोकांना सिटीजनशिपसाठी अप्लाय करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी 90% लोकांनी LTV एक्सटेन्शन देखील घेतलेले आहे। म्हणजे ही कारण आहे की 750 लोक इथं पाकिस्तानी नॅशनल्स आहेत। ही सर्व लोक सिंधी समाजाचे आहे आणि सर्व लोक LTVवर आहे आणि कायदेशीर पद्धतीने इथं आलेलं आहे आणि सर्व व्हिजिट व्हिसावर आलेलं आहे। कोणी याच्यापैकी सार्क व्हिसावर कोणी नाही आहे आणि ही चुकीची माहिती आहे। जरी कोणी आधी आले असेल त्याला सिटीजनशिप देखील झालेलं आहे, इकडे वास्तव्य झालेलं आहे आणि त्याला सिटीजनशिप भेटले। ही सर्व सिंधी समाज आहे। सर, आता जे आपण सांगितलं जे वास्तव्यास आहेत ते सर्व कायदेशीररित्या वास्तव्यास आहेत। सर्व कायदेशीररित्या त्यांनी सर्व कायद्यांनी पालन करून त्याच्यानंतर इथं वास्तव्य झालेलं आहे आणि त्यांना वारंवार चेक करणं देखील आम्ही करत आहेत पोलीस स्टेशन मार्फतीनं आणि त्यांना जे काही नियमानुसार इथं राहायचं आहे त्या नियमानुसार तिथं राहतात। पंतप्रधानांनी एक आवाहन केलेलं आहे की जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये असतील त्यांनी 48 तासाच्या आत देश सोडून जाण्याचे म्हटलेलं आहे। हे जे जळगावमध्ये नागरिक आहेत त्या याच्यामध्ये बसतायत का? मी ते सांगितलं, ही कोणी सार्क व्हिसावर आलेलं नाही आहे। सर्व लोक इथं व्हिजिट व्हिसावर आला आणि त्याच्यानंतर LTV एक्सटेन्शन घेतलेलं आहे। ही सर्व लोकांचं हिंदी समाजाचं लोक आहे आणि कोणी संशयास्पद वर्तव्य केलेलं नाही किंवा अशा भूमिका नाही आहे आणि सर्व लोकांवरती आम्ही वारंवार चेक करण्याचे देखील पोलीस स्टेशनकडनं होत आहे। व्हिजिट व्हिसा कधीपर्यंत याच्यासाठी व्हिजिट व्हिसावर किती दिवस राहू शकतात ते भारतात? त्यांनी इंडियन एम्बसी जेवढा दिवस दिलं तेवढं, कधी 6 महिने असतात, कधी 3 महिने असतात। म्हणजे त्यांचं व्हॅलिड पिरियड असतात। ते जे व्हॅलिड पिरियडमध्ये त्यांनी LTVसाठी अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर त्यांना LTV प्राप्त होतात। सर, अशा पद्धतीने जर काही रूमर्स तुम्ही पसरवल्या चुकीच्या तर काय कायदेशीर कारवाई? अशा पद्धतीने जरी कोणाचं मनात काही डाऊट असेल तर आमच्याकडनं या, आम्ही त्यांना क्लॅरिफिकेशन देऊ। म्हणजे अननेसेसरली इथला रिमोर स्प्रेड करून म्हणजे त्याच्यामध्ये काय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही लोकांचं मनात भीतीचं वातावरण तयार झालं, त्याच्या कायदेशीर पद्धतीनं आम्ही कारवाई करणार।